आज आपण तेलाचा वापर न करता चिकन बनवूया। त्यासाठी बघा हे 1.5 किलो चिकन आहे। मीडियम आकाराचे 2 कांदे एकदम बारीक कापलेत बघा चॉपर मध्ये। एक मोठ्या आकाराचा टमाटा आहे, तुम्ही 2 घेतलं तर चालेल। ह्याच्यामध्ये 1 गड्डी लसूण आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे आणि ही कोथिंबीर आहे बघा। एक मुठभर आहे, देशी असल्यामुळे मी जास्त घेतलेली। तर हे आपण आता टाकून घेऊ याच्यामध्ये। तर त्यासाठी बघा हे बाकीचं साहित्य, थोडीशी हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे धने पावडर, गरम मसाला पावडर आणि ही कलरवाली पण आणि तिखटवाली पण मिरची आणि चवीनुसार मीठ आपल्याला आत्ताच टाकायचे। मिठानं काय होतं माहितीये का, चिकनला आपल्या पाणी सुटतं, असं पण चिकनला पाणी सुटतं। तर आता हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून द्यायचं। आता ह्यात आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे। तुम्हाला जर अजून काही ह्याच्यात टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि जो कांदा जी मी तर चॉपरनं बारीक केलाय, तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हे मिक्सरला सुद्धा पेस्ट करू शकता। सगळ्या साईडून बघा असं लावून घेतलेलं आहे। चिकनला बघा हे सगळीकडून लावून घेतलेलं आहे आणि एक जागी सगळं करून ठेवायचं। कलर बघा किती छान आलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर आणि आपली तिखटवाली मिरची पावडर, ह्या दोन्ही मिरची पावडर आहेत। आता हे आपल्याला एक अर्धा तासासाठी झाकून ठेवायचे। तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर 1 चमचा दही पण टाकू शकता। अर्धा तास झाले बघा आपण ठेवलं होतं चिकन मुरत, बघा किती मस्त मुरलेलं आणि पाणी बघा किती सुटलेलं आहे, पाणी किती अशा पद्धतीनं त्याला पाणी सुटतं। कढई गरम करत ठेवली आणि कढई चांगली गरम झालेली आहे। तर गॅस बारीक करायचा गरम झाली की आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे चिकन टाकून घ्यायचं। तर असं पाणी सुटतं त्याला। चिकन बघा टाकून घेतलेलं आहे आणि गॅस बारीक आहे, आपल्याला त्याला हलवायचं वगैरे काहीच नाहीये। आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचे आणि गॅस एकदम बारीकच आहे। जेव्हा आपण कढई गरम झाली म्हणून मी सांगितलं आणि गॅस बारीक करायचा, तेव्हा बारीक केलेला गॅस आहे। चिकन आपण टाकून घेतलेलं आहे। आता ही एकदम बारीक गॅसवर पहिलं 15 मिनिटं आपल्याला असं ठेवायचे न हलवता। फक्त तुमच्या गॅसवर बघा, बारीक गॅस, मोठा गॅस, बारीक गॅसवर आणि कढई जाड पाहिजे, पातळ असेल तर खाली मग लागायची शक्यता असते। 15 मिनिटं बघा बारीक गॅसवर झाकून ठेवलं होतं, एवढं पाणी सुटतंय बघा। आता आपल्याला ह्याला झाकण वगैरे ठेवायचं नाही आणि अशा पद्धतीत होतं बघा। आता हे चांगलं आपण शिजवून देऊया। एकदम बारीक गॅसवर ठेवलं होतं, हलवून घेतलेलं आहे बघा, वर खाली करून घ्यायचं आणि आता आपल्याला असंच बघा हे शिजवून द्यायचं। तर ह्याला बघा तेल जर आपण जरा सुद्धा एक थेंब पण टाकलं नाही, पण जो आपण मसाला वगैरे टाकतो ना, त्यानं कलर विकता छान आलेला आहे आणि बघा चिकनला ऑलरेडी पहिलंच तेल सुटतं थोडंसं। तर बघा अशा पद्धतीत थोडंसं आता हे आपण ह्याच पाण्यामध्ये शिजवून द्यायचे बारीक गॅसवर। आता झाकण नाही ठेवायचं। बारीक गॅसवर बघा परत 10 मिनिटं ठेवलं होतं। तर आपलं चिकन शिजलेलं आहे, तुम्हाला दाखवते कशा प्रकारे शिजलं। 2 वेळा फक्त खालीवर केलं होतं, एकदा मी 15 मिनिटांनं खोलल्यानंतर बघा खालीवर केलं होतं, का मस्त असं शिजलेलं आहे हे बघा अशा पद्धतीत। आणि थोडं पण तेल नाही आपण ह्याला वापरलेलं, आपाप बघा हे निघतं ह्याचं चिकन चिकतं सॉफ्ट एकदम मस्त असं शिजतं आणि चवीला तर एकदम वेगळं लागतं बरं का। तेल घालायची पण गरज नाही आहे। तुम्हाला कुणाला जर तेल जर जास्त खात नसेल, जर असं चिकन पाहिजे असेल अशा पद्धतीत करून बघा। मी बारीक चॉपरमध्ये केलं, तुम्ही सगळं मिक्सरला बारीक केलं तरी चालेल, मस्त होतं।